नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली आणि माझ्या मैत्रिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की या 36 इंच मापाचं ब्लाऊजवरून मापे काढली होती, हे बघा. आणि त्यानंतर आपण पेपर कटिंगसुद्धा केली होती. तर त्याच पेपर कटिंग आता आपण या ब्लाऊज पिसावर ठेवून आपण त्या ब्लाऊज पिसाची कटिंग करणार आहोत. तर प्रथम आपण बघा, ब्लाऊजचा मागील पार्ट आपण कट केला होता, तर आपण त्याचा गळा पहिले कट करून घेऊ. तर बघा, तर आपण गळ्याची उंची आपण मागील गळा बघितला होता, मागच्या वेळेस लिहून घेतला होता इथे की 9 + पाव इंच, आणि त्यामध्ये मार्जिनसाठी अर्धा इंच घ्यायचा असतो. आणि त्याचबरोबर आपण बघा शोल्डर 5.5 इंच घेतलं होतं. तर त्यामधील आपण 3.25 इंच आपली गळा रुंदी आणि 3.25 इंच आपलं शोल्डर, तर अशा प्रकारे 5.5 इंच आपण घेतलं होतं. तर चला आता आपण प्रथम गळा कट करूया. तर आपलं शोल्डर आहे बघा 5.5 इंच. तर 5.5 इंचमधून 3.25 इंच आहे ते आपली शोल्डर आहे, आणि 3.25 इंच आपली गळ्याची रुंदी येते, म्हणजे आपला गळा येणार आहे. आणि इथून बघा, इथून आपण 9.25 इंच, 9 + पाव इंच म्हणजे 9.25 इंच आपली गळ्याची उंची होती, आणि त्यामध्ये आपण अर्धा इंच मार्जिनसाठी ॲड केलं, म्हणजे 9.25 इंचावर मी इथे मार्क करत आहे. आणि इथून असं 3.25 इंचावर असं आडवी रेषा देऊन घेते बघा. आणि मला कस्टमरनी हे ब्लाऊज म्हणजे चौकोनी गळा सांगितला आहे, तर मला चौकोनी गळा याचा कापायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे मी असा बॉक्स तयार करून घेतला आहे आता. आणि येथे आता मी बघा थोडं अर्धा इंच आतमध्ये घेऊन, अर्धा-पाऊण इंच असं इथून या टोकापासून आपण अर्धा-पाऊण इंच आतमध्ये घेऊन बघा, मी इथून अशी तिरपी रेषा देत आहे. म्हणजे आपला थोडा असा एकदम चौकोनी पण नाही, पण थोडा ग्लास गळा असं रेडी होईल. एकदम चौकोनी पण नाही सांगितला होता मला. तर बघा, असा थोडा ग्लास गळा माझा रेडी झालेला आहे. तर आता हे आपण गळा कट करून घेऊया. तर हे बघा, अशा प्रकारे मी गळा कट करून घेते. तर बघा, अशा प्रकारे आपला, तर बघा मी पाऊण इंच हा आतमध्ये घेऊन असा ग्लास गळा तयार केलेला आहे. तर चला आपण आता ब्लाऊज पिसावर हे सर्व आपण जे पेपर कटिंग केली होती ते सर्व पार्ट आपण ब्लाऊज पिसावर ठेवून आता कटिंग करूया. तर प्रथम आपण बघा हा ब्लाऊज पीस ठेवून घ्यायचा आहे. तर हा ब्लाऊज पीस आहे ना, हा असा दुहेरी घडी आहे बघा, 2 कापड आहे. असा दुहेरी घडी करून असा अर्ध्यामध्ये अर्धा करून, आणि जी बंद बाजू आहे, जी घडीची बंद बाजू आहे ती आपल्या साईडला ठेवायची, आणि खुली बाजू तिकडल्या साईडला ठेवायची कधी पण ब्लाऊजवर मापे काढताना आणि कट करताना. तर आता बघा, पहिल्यांदा आपण असा गळा इथे ठेवून घ्यायचा आहे बघा, ब्लाऊज पिसावर असा काठोकाठ बरोबर गळा ठेवून घ्यायचा आहे. थोडं एक्स्ट्रा असलं कापड तर ते कट करून घ्यायचं. असं ठेवून आपण याला टाचण्या लावून घ्यायच्या. टाचण्या लावल्याने कसा कापड आपला सरकत नाही आणि व्यवस्थित एका ठिकाणी राहतो. तर बघा, मी टाचण्या लावून घेत आहे कापडाला. कापड आणि कागद दोन्ही पण अटॅच करून घ्यायचे बघा, अशा प्रकारे. त्यानंतर आपण बघूया ब्लाऊजचा फ्रंट भाग. तर बघा, ब्लाऊजचा फ्रंट भाग मी असा ठेवून देते, अशा प्रकारे मी ठेवून देते. आणि त्यानंतर मी ही जी बाही आहे, ही बाही इकडे ठेवून बघते, माझी बाही व्यवस्थित आली आहे. इकडे व्यवस्थित आपल्याला कापता येतील.
बघा. आणि ही कटोरी ज्याप्रमाणे आपण काढली होती कागदावर त्याचप्रमाणे आपल्याला कटोरी ठेवून घ्यायची आहे, थोडी तिरकस आहे. आता बघा, आपली ही क्रॉसपट्टी किंवा मग याला योगपट्टीसुद्धा म्हणतात. तर क्रॉसपट्टी किंवा योगपट्टी असं दोन्ही नावे आहेत त्याला, तर कन्फ्यूज होऊ नका. हीच क्रॉसपट्टी आहे आणि हीच योगपट्टी आहे. तर बघा, आपण आता इथे ठेवूया. तर हे बघा, आपण सर्व मापे जशीच्या तशीच घ्यायची असतात, पण जेव्हा आपण क्रॉसपट्टी घेतो ना, तेव्हा क्रॉसपट्टी जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हा अर्धा इंच जास्त घ्यायची असते. कारण आपण दोन्ही ठिकाणी इकडल्या साईडली आणि इकडल्या साईडनी दोन्ही साईडनी आपली कटिंग म्हणजे शिलाईमध्ये जाणार आहे कापड पाव इंच. त्यामुळे आपण क्रॉसपट्टी आता काढताना अर्धा इंच कापड एक्स्ट्रा घेऊन आपण आता कट करणार आहोत. तर आता बघा, आपण ही मापे आता टाचणीने अटॅच करून घेतलेली आहे. आता ही हलणार नाही. तर आता आपण चॉकने बघा इथे मार्किंग करून घेऊया सर्व बाजूने. म्हणजे जे आपले पार्ट आहे त्याच्या पूर्ण बॉर्डरने असं मार्क करून घ्यायचं. म्हणजे जेव्हा आपण कटिंग करणार आहोत तर हे पार्ट मग ठेवायची गरज नाही आहे. मग नंतर आपण हे पार्ट काढून घेऊ आणि मग कटिंग करू. तर बघा, अशा प्रकारे आपण हे पार्ट चॉकने आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. तर हे बघा, आता अशा प्रकारे आपण मार्किंग करून घेतलेली आहे. आता आपण हे टाचणे काढून हे जे पार्ट आपण ठेवले होते यावर, हे आपण पहिले अलग म्हणजे वेगळे करून घ्यायचे आहे. बघा, हे आपण आता वेगळे केले. आणि आता बघा, तुम्हाला मार्किंग दिसत असेल पिसावर. आपण बघा, ही जी मार्किंग केली आहे, आता असंच आपण कापड कट करून घेऊ. तर बघा, मी आता कट करते. तर बघा, अशा प्रकारे आपल्या सोयीनुसार असा कापड सरकून घ्यायचा. काही फरक नाही पडत. आपली जी मापी आहे ती बरोबर व्यवस्थित राहते. हे बघा, आता मागचा पार्ट आपण काढलेला आहे. तर बघा, आपण क्रॉसपट्टी सुद्धा काढून घेऊया. तर बघा, थोडा मोठा असला कापड तर व्यवस्थित असा स्ट्रेट धरून घ्या. स्ट्रेट धरल्यानंतर व्यवस्थित आपल्याला कापडापर्यंत तरी बघा, आता या साईडला आपण असं सरळ कट करून घेऊ. तर आपण क्रॉसपट्टी सुद्धा कटिंग करून घेतलेली आहे, कट करून घेतलेली आहे. बघा, आता आपण फ्रंट पार्टचा आपल्याला सोयीनुसार असा कापड थोडा फिरून घ्यायचा, जसं आपल्याला तसं. बघा, तर बघा, फ्रंट पार्ट पण आपला साईड पार्ट निघालेला आहे. आता कटोरी पण कट करून घेऊ आपण. तर बघा, थोडा कापड आपण फिरून घ्यायचा आहे असं. तर व्यवस्थित बघून घ्यायचा एकावर एक आहे ते आहे का. बघा, असं व्यवस्थित करून घ्यायचा आणि मग कट करून घ्यायचं. बघून घ्या.
माझी कटोरी पण आता काढून झालेली आहे. तर बघा थोडासा एक्स्ट्रा कापड वगैरे वाटला तर तो थोडा कट करून घ्यायचा, इथे किंचित असा सांभाळलेला आहे. तर बघा कटोरी पण काढून झालेली आहे. तर बघा आपण आता बाही पण कटिंग करून घेऊया. आणि एका ठिकाणाहून मला थोडा कापडाचा एवढी तर पट्टी 1 इंचाच्या पट्टीचा मला जॉईंट लावावं लागेल. तर त्यामुळे मी इकडून काही कट करत नाही आहे. तर मी नंतर जॉईंट लावल्यानंतरच ते तिकडला भाग कट करून घेणार आहे. तर बघा अशा प्रकारे आपण ब्लाऊजचे पूर्ण पार्टची कटिंग केलेली आहे. बघा ही बाही, ही आपली कटोरी, हे बघा ही आपली कटोरी, आणि हे बघा साईड फ्रंटचा साईड पार्ट दोन्ही पण, आणि ह्या बघा आपली क्रॉसपट्टी कट करताना अर्धा इंच वाढवून घ्यायची. आणि बघा हा ब्लाऊजचा मागील पार्ट आपण गळा पण कट करून घेतलेला आहे. आणि आता आपण बघूया, आपण हुकपट्टी लूकपट्टीसाठी पण आता पट्ट्या कट करून घेऊ. तर बघा मी आता बघा, तर तशी आपल्याला 2.5 किंवा 3 इंचाची लूकपट्टीसाठी आपल्याला पट्टी हवी असते. तर बघा ही आपली पट्टी तयार आहे. तर यातून आपण बघूया आपण. तर आपल्याला बघा समोरच्या पार्टसाठी पायपिंगसाठी आपल्याला थोडा कापड 1 इंचाच्या तिरकस पट्ट्या हव्या असतात. तर बघा आपण यातून आता तिरकस पट्ट्या काढून घेऊ. फक्त सामोरीसाठी मागचा जो गळा आहे त्यासाठी मी एक्स्ट्रा म्हणजे मागून पट्टी लावणार आहे. तर त्यासाठी मी तिरकस पट्ट्या नाही काढणार आहे. बघा याच्या फक्त सामोरी पार्टसाठी सामोरच्या गळ्यासाठीच आपण तिरकस पट्ट्या 2 काढून घेऊ. तर बघा अशा तिरकसमध्ये काढायच्या असतात, त्यामुळे आपल्या जी गळपट्टी आहे ती छान बसते आणि अशी ती स्ट्रेचेबल पण असते. तर बघा आता 1 किंवा 1.25 इंचाच्या आपण अशा 1.25 इंचाच्या अशा पट्ट्या काढून घेते 2. बघा तर बघा मी समोरच्या गळ्यासाठी ह्या 2 क्रॉसपट्ट्या काढून घेतलेल्या आहे पायपिंगसाठी. आणि आता यातून कशासाठी कापड निघते ते बघूया आता आपण. तर आता यातून मी हुकपट्टीसाठी पण एक पट्टी कापून घेते. बघा आपल्याला हुकपट्टीसाठी 1 किंवा 1.5 इंचाचीच पट्टी हवी असते. तर मी 2 इंचाची कापून घेतली आहे. बघा जर एक्स्ट्रा वाटली तर आपण नंतर कट करून घेऊ. तर त्यानंतर आता यामध्ये तर कापड कोणता निघत नाही आहे. मागच्या आपल्या कमरपट्टीसाठी यातूनच आपल्याला कट करून घ्यायचा आहे थोडा. तर आपण आता थोडे कापड जे राहिलेले आहे तेच आपण जॉईन करून कमरपट्टीसाठी लावून देणार आहोत. यातूनच आपल्याला कापड कट करून घ्यायचा असतो छोट्या कापडातून. बघा आणि यातूनच आपण आता कमरपट्टीसाठी कापड तयार करणार आहे, पट्टी तयार करणार आहे. बघा 1 किंवा 1.5 इंचाची आपल्याला पट्टी पुरेशी असते. म्हणजे रुंदीची, लांबीची तर आपल्या कमरपट्टी एवढी आपल्याला घ्यावं लागते. तरी बघा अशा प्रकारे ह्या ज्या लहान पट्ट्या असतात ना त्यात आपण कट करून त्याला जॉईन करून द्यायच्या. तर आपली पट्टी तयार होऊन जाते. तर बघा अशा प्रकारे याला अशा जॉईन करून द्यायच्या, म्हणजे आपली कमरपट्टी तयार होऊन जाते. तर बघू आपण आता दुसरी कोणती पट्टी निघते का ते. तर बाकी तर आता छोटेच कापड आहे आपल्याकडे. तर हेच आता आपल्याला जॉईंट करून घ्यावं लागेल, कारण आता कापड नाही आहे. आणि मागच्या गळ्यासाठी मला दुसरा कापड घ्यावा लागेल त्याच्यासाठी. तर बघा आता या पिसातून तर एवढंच निघालेलं आहे. तर बघू शकता तुम्ही. बघा अशा पट्ट्या आपल्याला जॉईन करून घ्यायच्या आहे. आपली ही पट्टी कमरपट्टीसाठी
तयार होऊन जाईल. बघा एवढ्या कापडामध्ये आपली कमरपट्टी होऊन जाईल. तर बघा अशा प्रकारे आपलं म्हणजे समोरच्या गळ्यासाठी आणि कमरपट्टीसाठी आणि हुकलूक पट्टीसाठी एवढा कापड आपला एक्स्ट्रा निघालेला आहे या ब्लाऊज पीसातून. आणि बाकी दुसऱ्या क्रॉसपट्ट्या आपल्याला, कारण हे बिना अस्तरचं ब्लाऊज आहे ना, बिना अस्तरचं ब्लाऊज असल्यामुळे याला 4 क्रॉसपट्ट्या लागेल. तर आपण या पिसामध्ये 2 क्रॉसपट्ट्याच निघालेला आहे आणि 2 क्रॉसपट्ट्या अखंड निघत नव्हत्या. तर त्यामुळे आता बाकी आपण पट्ट्या वगैरे काढून घेतलेल्या आहे. आणि त्यानंतर ज्या 2 क्रॉसपट्ट्या अजून लागणार आहेत आपल्याला, त्या 2 क्रॉसपट्ट्या आणि मागील गळ्यासाठी जो आपल्याला पट्टी लागणार आहे चौकोनी गळ्यासाठी, तर बघा ती आपण दुसऱ्या कापडातून मग कट करून घेऊ. आणि बघा तर कसा वाटला हा व्हिडिओ, आणि आवडला असेल तर बघा लाईक करा, कमेंट करा. आणि कुठची आपण शिलाई समोरच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर 2 पार्टमध्ये दाखवणार आहे मी, कारण व्हिडिओ मग फार मोठा होऊन जाईल आणि तुम्हाला पण बघायला कंटाळा येईल. त्यामुळे बघा मी या ब्लाऊजची शिलाई मी 2 पार्टमध्ये दाखवणार आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये मी सामोरील म्हणजे फ्रंट पार्ट दाखवणार आहे आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बॅक पार्ट आणि बाही कटिंग बघणार आहोत. तर असं 2 पार्ट मिळून मी या ब्लाऊजची शिलाई दाखवणार आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि तुमच्या या मैत्रिणीला सपोर्ट करा. जय महाराष्ट्र.